रोटरी क्लब इस साल नया पर्व शुरू कर रहा है, जिसके उपलक्ष्य में रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल द्वारा इंस्टॉलेशन सेरेमनी अर्थात पदग्रहण समारोह का आयोजन पनवेल स्थित चिंतामणि सभागृह में किया गया था। इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में ऑल इंडिया केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन के अध्यक्ष जगन्नाथ जी शिंदे, डिस्ट्रिक्ट गवर्नर 313 डॉक्टर गिरीश गुणे, एजी शिवाजीराव पाटिल, रायगढ़ जिला एसोसिएशन के अध्यक्ष लीलाधर पाटिल, आईपीएस सेक्रेटरी नितिन मनियार, नगर सेवक नितिन पाटिल, रमेश गुड़ेकर आदि गणमान्यों सहित अन्य क्लब के अध्यक्ष तथा रोटरी क्लब के सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान रोटेरियन संतोष घोड़िंदे को रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल का अध्यक्ष चुने जाने की घोषणा की गई, जहां उपस्थित गणमान्यों के हाथों उनको सम्मानित किया गया। इस अवसर पर रोटेरियन अरविंद पाटिल संपादित सेंट्रल न्यूज इस बुलेटिन का उद्घाटन उपस्थित गणमान्यों के हाथों किया गया। इस दौरान नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष घोड़िंदे ने पदभार स्वीकारने के बाद किन किन प्रोजेक्ट को अमल में लाने वाले हैं, इसके बारे में विस्तृत जानकारी दी। आज रोटरी क्लबचे अध्यक्षपद स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे। त्याचबरोबर आपल्याच क्लबचे रोटेरियन डॉक्टर गिरीश गुणे हे प्रांतापाल होत असल्यामुळे एक वाढीव जबाबदारीची जाणीव होत आहे। परंतु मला खात्री आहे की माझ्यासह या क्लबचे 140 हात माझ्याबरोबर कायम असतील आणि त्यामुळे मी जबाबदारी योग्य रीतीने पार पाडेन ही माझी खात्री आहे। यावर्षी काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घ्यायचे आम्ही ठरवले आहेत, राबवायचे ठरवलेले आहेत। हाती घेण्यापेक्षा राबवायचे ठरवले आहेत। त्यामध्ये मलेरिया जागृती अभियान जो संपूर्ण तालुक्यामध्ये राबवणार आहे। गेली काही वर्ष पनवेल शहर आणि परिसरामध्ये मलेरिया डेंग्यू सारख्या आजारांनी थैमान घातलेले आहे आणि ते जनजागृतीद्वारे नियंत्रणात आणण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपल्या क्लबचे माजी अध्यक्ष एस.आर. जोशी यांचं स्वप्न जे जंगल संवर्धन प्रकल्प, त्या जंगल संवर्धन प्रकल्पासाठी आज आपल्याला मंत्रालयाकडून जागा निश्चित झालेली आहे। फक्त ते आपल्या ताब्यात घ्यायची आहे आणि तिथे उत्कृष्ट वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावून ते आपल्याला जंगल संवर्धन करायचं आहे। त्याचबरोबर सुकापूर शाळेचा जो प्रकल्प रोटेरियन रामचंद्रांनी हाती घेतलेला आहे तो पूर्णत्वाकडे न्यायचा आहे। त्यानंतर सामाजिक व आत्मिक शांतीसाठी मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांच्या सहकार्याने विविध कार्यशाळा विविध वयोगटांसाठी आयोजित करायच्या आहेत। त्याचबरोबर सिप्ला लिमिटेड या औषधी कंपनीच्या सहयोगाने गेल्या अनेक वर्ष आपण काही प्रोजेक्ट राबवत आहोत आणि यावर्षी एक ठोस असा कार्यक्रम त्याच्याद्वारे आपल्याला राबवायचा आहे। त्यासाठी आमची उद्या एक बैठक आहे कंपनीच्या ऍक्टिव्हिटी डिव्हिजन बरोबर। त्याचबरोबर रुबेला वॅक्सिनेशन जो इम्पॅक्ट प्रोजेक्ट मध्ये आपल्याला आहे, रुबेला वॅक्सिनेशन रक्तदानाचं जे हे आहे रक्तदानाचं शिबिर आपण 1 तारखेला आयोजित केलेलंच आहे। त्यावेळेला 200 बाटल्यांचा संकल्प आहे। इस दौरान डॉक्टर गिरीश गुणे ने नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष घोड़िंदे को उनके आगामी सफर के लिए शुभकामनाएं दी। 1995 साली या क्लबचा मी प्रेसिडेंट होतो आणि मी प्रेसिडेंट असताना संतोष या क्लबचा सेक्रेटरी होता। किती योगदान आहे बघा। मी येणाऱ्या वर्षात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झालो आणि आमच्या क्लबचा संतोष हा अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट होतो। एक प्रकारे 1995 ते आता 2012-13 एवढ्या वर्षाची वाटचालीत
सातत्यानं रोटीमध्ये एकत्र काम करण्याचा योग आलेला आहे. त्यामुळे मी संतोषला अतिशय चांगल्या तऱ्हेने ओळखतो आणि त्याचे कार्यपद्धतीला देखील ओळखतो. संतोषनी मगाशी थोडक्यात येणाऱ्या वर्षात काय काय काम करणार याचा आढावा घेतला किंवा आपल्यासमोर विवेचन केले. मला खात्री आहे की त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यापेक्षा काकांवर जास्तच, म्हणजे थोडंसं जास्त म्हणणार नाही, तर त्यांनी सांगितलं त्या डबल तो काम निश्चित करून दाखवेल.